नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलानीचा आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा हां, कारण इथे आता पहिल्यांदाच आपल्याला दिसतंय की राहुलला पोलीस घेऊन येत आहेत आणि सगळे राहुलकडे रागाने बघतात. राहुल गयावया करतोय की मी काही केलेलं नाही, मला सोडा असं म्हणतोय तो. माझ्या मम्माशी बोला ना एकदा तुम्ही, असं तो म्हणत असतो. आणि आता पोलिसांनी त्याला ओढत ओढत सगळ्यांच्या पायात इथे आणून टाकलेला आहे. तो कलाकडे बघतो, कला रागाने त्याच्याकडे बघत असते, सरोज पण बघत असते. मग ती म्हणते कला की घेऊन जा याला, यानेच केकमध्ये विष मिक्स केलं होतं म्हणून. आणि मग राहुल इथे म्हणतो नाही 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 नाही. मग पोलिसांच्या हातात कडा वगैरे बघतो ती, आणि पोलिसांना म्हणतो साहेब मी काही नाही केलं, प्लीज सोडा मला, अहो हे सगळं मला. तर तोपर्यंत नाही ना तिकडनं वाकून बघते किचनमधनं. पण पोलीस म्हणतात गप्प बस, सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. आबासाहेब हाच आहे तो ज्याने अद्वैत सरांना मारायचा प्रयत्न केलाय. राहुल म्हणतो नाही नाही मी नाही येतो. मग त्या आबांच्या जवळ जातो तो आणि म्हणतो आबा खरंच मी काही नाही केलं. आबा अडकन त्याच्या एक थोबाडीत देऊन देतात. तर इकडे सरोज पण म्हणते चांदेकर नाही आहेस म्हणून माझ्या मुलाच्या जीवावर उठलायस ना तू, असं म्हणून म्हणते. आणि मग त्याच्यानंतर नालायक आहे असं माहिती होतं आणि इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला वाटलं नव्हतं. मग अद्वैतच्या समोर जातो. मग अद्वैत पण म्हणतो धोका दिलास ना तू मला, अरे मी भाऊ समजत होतो तुला. तर कला ओरडत असते घेऊन जा याला, याने खून करायचा प्रयत्न केला, याला जन्मठेप झालीच पाहिजे. तोपर्यंत तिकडनं रोहिणी जिन्यातनं आलेली दाखवली आणि माझा मुलगा राहुल असं एवढंच ती म्हणते. नैना तिकडनं वाकून बघते, इन्स्पेक्टर साहेब तिने केलं हे सगळं. तोपर्यंत त्याच्या हातामध्ये इथे बेड्या पडतायत आणि अहो मी खरंच काही नाही केलं, मला सोडा मम्मा मम्मा तू सांग ना काहीतरी, असं म्हणून तो इथे ओरडत असतो. रोहिणी तिथे आहे, माझा मुलगा असं ते म्हणते माझा मुलगा राहुल, त्याने काय केलं नाही, मी सांगत होते ना तुला राहुल, नैनाचं ऐकू नकोस म्हणून, आता भोग तुझ्या कर्माची शिक्षा, असं ती म्हणते. मम्मा वाचव असं चाललंय. तर नैना जे काही चाललंय ते प्रकरण इकडनं आडून आडून बघते आणि तो इथे मम्मा वाचव, मला घेऊन जाऊ नका, मला सोडा असं ते तो म्हणतोय. प्रेक्षकांना राहुलला पडलेलं हे स्वप्न होतं बरं का. तर आता नैना त्याला झोपेतनं जागा करते. राहुल उठ, राहुल जागा हो, राहुल उठ, राहुल. नाही ना, नाही मी नाही केलेलं, राहुल उठ, आपण आपल्या रूममध्ये आहोत, मी तुझी बायको नाही ना, जागा हो, असं ती सांगते. आणि मग काय स्वप्न पडलं का तुला काही. मग राहुल म्हणते ए ए ए नाही ना, तू 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 जा, तू इथे माझ्या जवळ झोपू नकोस, तू मला असं खोटं बोलून काहीतरी जवळ येतेस आणि तुझ्यामुळे मी ह्या सगळ्यात अडकलोय. तू असं इथे खाली झोप, इथे माझ्याजवळ येऊन झोपू नको, असं म्हणून सांगतो तो इथे. एक तर तिकडे पोलीस मला पकडून येत होते तेव्हा तू इकडे किचनमधनं लपून बघत होतीस मला. तर काय काय बोलतोयस तू, नैना म्हणते. तर राहुल तसाच गुंगीत झोपून जातो. इकडे मला नाही जायचं करत. तर नैना पण झोपून गेले. काय वाटतं प्रेक्षकांनो काय होईल पुढे. तर इकडे कला जागीच आहे अजून. कलाला ते सगळं आठवतं आहे की कसं अद्वैतच्या नाकावर रुमाल बांधून त्यांनी त्याला इकडे बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. केकचे तुकडे वगैरे कसे पडले होते उंदीर मरून पडून. मग ती विचार करते हे सगळं एकामागोमाग एक, जणू काही कोणीतरी हे मुद्दाम चांदेकरच्या जीवावर उठल्यासारखं कळतंय. कोणाला तरी त्याचा जीव घ्यावासा वाटतोय. आणि का खरं, पण हा योगायोग नाही आहे, हा घडवून आणलेला घातपात आहे असं इथे कला म्हणते. आणि मग म्हणते आणि हे सगळ्यामध्ये ना काहीतरी उद्देश नक्कीच आहे, पण नेमकं काय आणि घडवणारं कोण आहे हा प्रश्न आता कलाला पडलाय. बघूया या कला प्रश्नाचं उत्तर शोधते का. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे इथे. कला म्हणते मी जितका जास्त विचार करते तितका जास्त विश्वास बसायला लागलाय माझा की हे नक्कीच कोणीतरी मुद्दामून केलेला आहे म्हणून. कोणीतरी आखलेला डाव आहे हा. चांदेकरच्या जीवावर उठण्याचा कोणीतरी उठलंय आणि हे होता कामा नाही असं ती म्हणते इथे विचार करते. तोपर्यंत आता नैना पण आपल्या वेशात आलेली आहे बरं का. तोपर्यंत आता आबा पण आलेत आणि आबा सुप्रभात कला असं म्हणतायत. मग ती पण सुप्रभात म्हणते. बोट कसं आहे वगैरे विचारतात आबा इथे येऊन. तर कला म्हणते की हो बरंच बरं आहे आता बोट. आणि नैनाकडे बघतायत ते, तो पण नैना दुर्लक्षच करते, नैनाकडे ते दुर्लक्ष करतायत. आणि तोपर्यंत इथे आबा तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा आणून देते. आणि मग तोपर्यंत नैनाकडे दुर्लक्ष करत आबा कलाला सांगतात जरा सांभाळून काम कर. मग कला म्हणते मनातल्या मनात सगळेजण एकत्र असतानाच मनातली शंका बोलून दाखवू का. एकट्याला वेगवेगळे जाऊन सांगण्यापेक्षा सगळ्यांना एकदम एकत्रच सांगते. आता बघूया कलाने तिच्या मनातली शंका व्यक्त केल्यानंतर रोहिणी राहुल काय करतायत ते. तर आता सगळेजण आता इथे बसलेले आहेत. बघूया प्रेक्षकांनो कला काय सांगते ते.
आबा पण बसतात तिथे, सगळे सुप्रभात वगैरे म्हणतात. रोहिणी उठून मागे येऊन फेऱ्या मारते आणि तोपर्यंत कला म्हणते, आजोबा मला थोडं बोलायचं आहे. आणि आता रोहिणी बघा थांबते आणि कलाकडे बघत राहिले. मग आबा म्हणतात बोल की. मग कला असं म्हणते, मला असं वाटतं की गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या आहेत त्या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि रोहिणी राहुलकडे एक कटाक्ष टाकते बघा, फक्त राहुलची मान लगेच खाली जाते. मग आबा म्हणतात, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मग कला म्हणते, म्हणजे आजोबा हेच बघा ना, त्या दिवशी गाडीवर हल्ला झाला, त्या लोकांनी चांदेकरला बेशुद्ध केलं, केकमध्ये विष घालण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतंय की आजोबा हा योग निव्वळ योगायोग नाहीये, हे कोणीतरी घडवून आणलंय आणि कोणीतरी मुद्दामून करतंय. कला म्हणते, म्हणजे जो कोणी हे करतंय त्याला मी माहिती होतं की चांदेकर तो केक खाणार आहे म्हणून. आणि सगळे आता कलाकडे बघायला लागलेत. मग कला म्हणते, म्हणून हे सगळं असं होतंय. मला असं वाटतंय या सगळ्यामागे ना कोणाचा तरी हात आहे, असं आता तिनं शंका इथे दाखवली आहे. तर सगळेजण बघतायत. तर अद्वैत डायरेक्ट म्हणतो तिच्या या शंकेला, तू काहीतरी काय बोलतेस खरे, या गोष्टींचा एकमेकींचा काहीही संबंध नाही आहे. आणि तुझं असं म्हणणं आहे की हे मला हर्ट करण्यासाठी केलंय म्हणून, तर काय पुरावा काय आहे तुझ्याकडे, असं तो विचारतो इथे. तर कला म्हणते, नाही पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण मला असं वाटतं की पोलीस आता तपास करणार आहेत, तर आपण ह्या गोष्टीसुद्धा त्यांना सांगायला हवा. एकदा दिशा मिळाली की तेव्हा त्याच विषयाने किंवा त्याच बाजूने ते आपला शोध सुरू करतील असं तिनं सांगितलं. आणि तिचं म्हणणं ऐकून इकडे राहुल म्हणतोय मनात, ही बाई खूपच डेंजरस आहे, काहीही करून ही काहीतरी करू शकते, मलाच काहीतरी करावं लागेल असं तो म्हणतो. काहीतरी केलं पाहिजे, या सगळ्यातून सुटू शकेन किंवा दिशाभूल होऊ शकेल असं वगैरे इथं म्हणतोय राहुल. तर कलाचं हे सगळं म्हणणं ऐकून अद्वैत काही बोलत नाहीये. तर रोहिणी म्हणते, राहुलला कळलं तुला मी काय म्हणत होते ते. आता ही मुलगी समज, म्हणजे हिनं सगळं स्वतःच्या हातात घेतलं नंतर ही शोधायला गेली तर तुझं काय खरं नाही असं ती राहुलला सांगते आता. तर कला पुढे म्हणते, मी 100% सांगते की हा सगळा घातपातच आहे आणि आपण या दृष्टीनं पुढे पावलं उचलायला हवीत असं आता तिने ठामपणे सांगितले. तर रोहिणी आणि ते राहुलचं कसं चाललंय बघा. रोहिणीचा जीव मात्र तळमळतोय नुसता आपला की आता नेमकं काय करायचं. तर अद्वैत एकदम म्हणतो की तसं काही नाहीये. तर कला म्हणते, चांदेकर जरा विचार कर, नशीब त्या दिवशी माझा पाय अडखळला आणि केक वाया गेला, पण हेच जर तू केक खाल्ला असतास किंवा बाकी कोणी खाल्ला असता, आपल्या स्टाफपैकी कोणी खाल्ला असता, तर ते केवढ्याला पडलं असतं असं म्हणून ती प्रश्न विचारते. आणि हे प्रश्न व्हॅलिड आहेत. आणि मग ती म्हणते, त्या गुंडांनी तुला फक्त बेशुद्ध केलं म्हणून निभावलं, अजून काही केलं असतं तर ते करू शकत होते काही. पण अद्वैत म्हणतो, तुला काही झालंय का मला असं म्हणतो. पण तोपर्यंत कला म्हणते, चांदेकर तुला कळत नाहीये तुझा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा कलाकडे अशा बघायला लागतात, सगळे डोळे फाडून पाडून. सोहम तेवढा इथे गालातल्या गालात असतोय. मग कलाच्या लक्षात येते की आपण काय बोललोय ते. आणि मग कला लगेच आपली म्हणजे बाजू सावरून घेते आणि म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुझा जीव आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे असं. नयनाचा पण जीव बघा कसा चाललाय, चेहरा होतोय ते. तिला टेन्शन आलंय की हे सगळं तीच केलेलं असतं ना, तिच्याच डोक्यात असतं, त्यामुळे तिला टेन्शन आलंय. तर इकडे सरोजच्या मनात विचार चाललाय की ही मुलगी आता अद्वैतच्या मनामध्ये शिरायचा प्रयत्न करते, आणखीन गुंतायचा प्रयत्न चालू आहे, स्वतः तर त्यात अडकणार आहे आणि त्यालाही अडकवणार आहे असं म्हणून. मग आता कलाने बाजू सावरली की तुझा जीव आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, तो वाचवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू वगैरे. तर सरोज इथे म्हणते, हे बघ, अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सगळे चांदेकर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, तुला त्याच्यात मध्ये मध्ये करायची गरज नाहीये. कला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही प्लीज माझं म्हणणं चुकीचं ठरवू नका, मी खूप मनापासून बोलतेय प्लीज असं म्हणून आता ती सांगते. आणि तोपर्यंत आता इकडे बघा आबा काय म्हणतात ते. सरोजचं असं म्हणणं, कलाचं असं म्हणणं ऐकून आबा म्हणतात, हे बघा उगाच विषय तुम्ही भरकटवू नका, एकमेकाचा एक विषय वेगळा वाटतोय किंवा काय वाटलं पाहिजे हा इथं विषयच नाही आहे. आता आपण पुढं काय करायचं ह्याचा विचार करूया. तर लगेच इथे सरोज उठून म्हणते, पुढे काय करायचं ह्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे, मी बघीन काय करायचं ते असं म्हणते आणि इथे उठून जाते. पण इथे आता आबा म्हणतायत पुढे की मला कलाचं म्हणणं पटतंय. तर रोहिणीच्या मनात विचार चालू आहे, आता सरोज वहिनी कलावर चिडलेली आहे, तेव्हाच सगळं प्रकरण आपल्याला फिरवायला हवं, म्हणजेच तिला काहीतरी पटू शकेल किंवा कलाविरुद्ध आपण फटवू शकतो. तर आबांनी आता कलाचं मुद्दा पटलाय आहे, तुझी कळकळ मला समजते असं म्हटलंय तरी. पण अगं पोलीस चारू बाजूने तपास करायलेत नवं, मग ते नक्की काहीतरी शोधून काढतील, तू काळजी करू नकोस असं आबा म्हणतात. मग कलासुद्धा त्यांचं म्हणणं मान्य करते आबांचं. ठीक आहे आजोबा असं म्हणते.
तर राहुल इथे रोहिणीच्या कानात सांगतोय, मम्मा ही कला प्रचंड पुढे पुढे करते हा. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, ती काहीतरी करू दे नाहीतर नाही करू दे. आता म्हणजे तू माझ्या माझ्या रूममध्ये मला तुझ्याशी बोलायचं असं ते आता ती सांगते सगळ्यांसमोर, तिला काय बोलता येत नाहीये. रोहिणी निघून जाते आणि आता राहुल सुद्धा तिच्या पाठीमाठी रूममध्ये जातोय. बघूया रूममध्ये गेल्यानंतर असं नेमकं काय वेगळं बोललं जाणार आहे ते, आणि त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा प्रेक्षकांनो. तर आता रोहिणी रूममध्ये गेलेली आहे, फेऱ्या मारते आणि तोपर्यंत राहुल आलाय. आणि मग राहुलला आल्यानंतर रोहिणीचा पारा चढलेलाच आहे. ते म्हणते, राहुल राहुल राहुल, अरे बागेत फिरल्यासारखं काय करतोयस तुला समजते का तू काय केलंयस ते? या घरातल्यांना जरा जरी कळलं ना की हे सगळं तू केलंयस तर हे लोक आपल्याकडे बघणार सुद्धा नाहीत. मग राहुल म्हणतो, अगं मला माहिती आहे ती लोक मला घरातून बाहेर काढून टाकतील. मग रोहिणी म्हणते, अरे बाहेर नाही काढणार, फासावर लटकवतील तुला, आणि तुझ्यामुळे माझी ही सगळी स्वप्न धुळीला मिळताना दिसत आहेत. राहुल म्हणतो, अगं मम्मा तू शांत हो ना आधी, तू नको पॅनिक होऊ. मग रोहिणी म्हणते, राहुल राहुल तू इतका मूर्ख इतका कसा आहेस की, मला एक गोष्ट सांगशील का, तू इतका मूर्ख कसा आहेस? तर राहुल म्हणतो, मी नाही आहे मूर्ख, हे बघ हे सगळं मी जे काही झाले ते मी करेन मॅनेज, ट्रस्ट मी. तर रोहिणी म्हणते, हो पण कृपा करून यावेळी जर काही विचार करत असलास ना तर प्लीज मला येऊन आधीच सांग, कारण तू सरळ जातोस ना तेव्हा खड्ड्यात पडतोस, आणि यावेळी जर का असं काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव, असं आता रोहिणीने सांगितलंय. आणि आता रोहिणी चिडून बाहेर निघून गेले तर राहुल तिथेच उभा आहे. हे काय घडून बसलंय? आता त्याच्या मनात विचार चालला, आता काहीतरी करावं लागेल. काय वाटतं प्रेक्षकांनो, राहुल आपलं डोकं कुठे चालवेल आणि काय करेल नेमकं ते बघत राहूया. तर प्रेक्षकांनो, संगीता अजून तिथे काळजीतच आहे, इकडून तिकडे फेऱ्या मारते. अहो खरे बाई, आपण त्या असं म्हणत काजलने एंट्री घेतली, पण त्यांचं लक्षच नाही आहे. पण तरीसुद्धा काजल आपलं बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, खरे बाई, खरे बाई, खरे बाई, तुम्ही का डिस्टर्ब आहे? तुमचं लक्ष कुठे आहे? काय चाललंय तुमच्या मनामध्ये? नेमकं काय चाललंय? एकतर बाबा तिकडे मिसळ स्टॉलवरती आहेत, आपल्याला ते नवीन काम सुरू करायचं आहे, आणि तुमचं लक्ष कुठं आहे? एक मिनिट, एक मिनिट थांबा जरा, असं म्हणत ती त्यांना बसवते. आणि मग आता ती वही वगैरे घेऊन येते पुढे, आणि ती डायव्हर्ट करायचा मन प्रयत्न करते. खरे बाई, आपण ते काय म्हणायचं होतं, ते सगळं सामान आणलंय, ते ते तुमची वाट बघतंय. तुम्ही ना आपल्याला पटापट कामं काय ते सांगा, म्हणजे आपण पटापट यादी करू आणि टप्पाटप कामं उरकून टाकू वगैरे. इथे काजल बोलायचा प्रयत्न करते, म्हणजे भरपूर कामं आहेत ना आपल्याला, म्हणून मी सांगते तुम्हाला, चला उठा उठा काम करूया असं म्हणून सांगते. काजल खूप प्रयत्न करते आईला बोलतं करायचा. अरे हो, ते पक्याचा फोन आला होता, ते सांगायचंच राहिलं. तो स्वतः कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून आलाय किती मुलांना घरगुती डबा पाहिजे. तो म्हणाला की त्याच्या हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये ना आपण मस्तपैकी अशी नोटीस लावायची, आणि त्याच्यापैकी आपण आपला नंबर लावायचा, म्हणजे कसं आपल्याला लगेच फोन करून विचारतील. तिची ही उत्साहात चाललेली सगळी बडबड इकडे खरेबाई ऐकून घेत आहेत. काजल पुढे म्हणते, अरे हो, ते पॅम्पलेटचं डिझाईन आहे ना तर तो मोबाईलवर पाठवेल, त्याने सांगितलंय. आधीच आपण तयारी केलेली असलं ना. मग तोपर्यंत संगीता म्हणतात, नको ना, नको ना काजू, हे नवीन व्यवसाय करायची माझी इच्छा मेली आहे आता, असं म्हणून सांगतात. माझ्या पोरीवर तिथं दुःखाचा डोंगर कोसळलाय, आणि ती म्हणजे, आणि त्यामध्ये असं मी नवीन व्यवसाय करू का, मला नाही जमणार, असं त्या इथे म्हणतात. तर काजल पुढे म्हणते, खरे बाई, ताईबद्दलची काळजी आपल्याला समजू शकते, आम्हाला कळते ती, पण आपण पण हे सगळं परिस्थिती बदलायलाच करतोय ना. आता आपण ठरवलंय ना की हा नवीन बिझनेस आपण करायचा. मग तोपर्यंत संगीता म्हणतात, आता हे बघ, हे सगळं समजावण्याच्या पलीकडे गेले मी, असं सगळं बोलणं चालू आहे त्या दोघींचं. तोपर्यंत आता सोहमने तिकडे एंट्री घेतली आहे. सोहम आलाय घरामध्ये. बघूया सोहम आल्यानंतर नेमकं काय काय घडतंय, निदान संगीताच्या मनातली भीती किंवा टेन्शन कमी होतंय का ते. सोहम आल्यानंतर संगीता इथे उठून उभ्या राहतात. तर सोहम म्हणतो, अहो तुम्ही कशाला उठलात, बसा बसा इथे. तर काजू, सोहम रावांसाठी पाणी आण जा, असं म्हणून त्या काजूला तिकडे बाहेर ढकलतात पाणी आणण्यासाठी. सोहमकडे एकदा काजू बघते रागाने आणि मग निघून जाते. आणि मग सोहम सांगतो, ॲक्च्युली मी इकडे बसायला नाही आलो, माझं एक काम होतं, माझ्या मित्राला पार्सल द्यायचं होतं, तर जाता जाता म्हणून आलो की तुम्हाला भेटून जावं म्हणून. काल ते सगळं कळल्यानंतर तुम्हाला टेन्शन आलं होतं ना, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, असं इथे सोहम सांगतो. तर काजल पाण्याचा ग्लास तिकडनं आतनं घेऊन येते, आणि प्रेक्षकांना यावेळी ती ग्लास हातामध्ये देत नाही सोहमच्या, तर ग्लास इथे तिनं खाली टेबलवर ठेवलाय, डायरेक्ट टिपायवर ठेवलाय. त्यामुळे तिघं एकमेकांकडे इथं बघतात बरं का. तर सोहम पुढे सांगतो ते बघितल्यानंतर. मग कलाची आई म्हणते संगीता की, बरं झालं तुम्ही सोहमराव आलात, ते मला जरा दिलासा मिळाला, असं वगैरे म्हणतात. कसं आहे, म्हणजे इकडची काय बी खबरबात कळत नाही हो पटकन आपल्याला, म्हणून जरा काळजी वाटते.
पण तुम्ही आल्यावर तुम्ही असं सांगितलं ना की हायसं वाटलं बघा असं म्हणून ते सांगते पुढे. पण सोहमराम आता खरंच मी ठीक आहे असं आणि म्हणते तुम्ही नका काय काळजी करू. मग ते म्हणते अहो काकी तुम्ही काळजी करू नका. काय आहे कला वहिनी स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहिले आणि आम्ही सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं सोहम सांगतो. आणि पुढे म्हणतो काकी काय करता तुम्ही असं काय करू नका. म्हणजे हात वगैरे जोडत असते संगीता त्यामुळे तो म्हणतो आणि काळजी घ्या आम्ही आहोत तिकडे असं म्हणून सांगतो. सोहम म्हणतो मला काम आहे मी येतो म्हणून मग सोहम निघून जातो. पण निघता निघता काजलशी ते नजरानजर होतेच त्याची. बिचारी काजल आणि सोहम काय होणार ह्या चौघांच्या स्टोरीचं ते पण आपल्याला बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो बघा हा इकडे आता सरोजच्या फेऱ्या मारायचं चालू आहे आणि ती मनातल्या मनात म्हणते ही मुलगी माझ्या डोक्यावर बसलीच आहे. पण ही अद्वैतचा विचार काय एवढा का करायला लागले. हिला वाटत नाही आहे ना की म्हणजे काही अद्वैतबद्दल वगैरे असं. तर सरोज म्हणते नाही नाही असं होता कामा नये मला तिला वेळीच जाणीव करून द्यायला हवी की ती त्याची कोणीही लागत नाही म्हणून असं म्हणते ती. आणि तो पण आता रोहिणीने एंट्री घेतली तिथे आणि ती म्हणते सरोज वहिनी काय चाललंय आपल्या घरात. तू बघतेस ना ही कला हळूहळू जाळं ओढायला लागले आता आपल्या नजरेसमोरच आपल्या अद्वैतला असं म्हणते रोहिणी. आणि तोपर्यंत मग जवळ जोडणार नाहीये अख्खच्या अख्खं गिळून टाकणार आहे असं पुढे म्हणते. सरोजच्या मनात विष कालवायला आली आहे. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते तुला असं वाटेल मी तुझं काम भरायला आली आहे पण मग त्याच्यानंतर सरोज म्हणते रोहिणी जरा थांब माझ्या डोक्यात जे चालू आहे तेच तुझ्या डोक्यात चालू आहे. तोपर्यंत इकडे कॉफी आलेली आहे अंजू कॉफी घेऊन येते. तेव्हा सरोज सांगते अंजूला की जा जरा कलाला बोलवलंय म्हणून मी ताबडतोब असं म्हणून. आणि आता कला आल्यानंतर बघूया पुढे काय काय होणार आहे ते. मग रोहिणी पुढे म्हणते तू ऐकलंस ना कला काय म्हणत होती पोलिसांबद्दल. नाही मला म्हणायचं हिला काय गरज आहे ही सगळ्यांना मुद्दाम करते असं इथे कलाबद्दल रोहिणी म्हणते. आपण श्रीमंत माणसं आहोत आपण साधी आहोत ग आणि ही गरीब गरीब बनवणारी एक एक नंबरची आतल्या गाठीची माणसं आहेत. मी तर म्हणते की तू तिला आता बोलवते स्पष्ट विचार आणि काय ते तुकडा तोडच आज असं म्हणून आता रोहिणीने सांगितलंय सरोजला. बघूया आता सरोज तुकडा मोडते केस मागे घ्यायला लावते का नेमकं काय काय होतंय ते. तर आता बघा प्रेक्षकांनो कला आली आहे. कला आल्यानंतर रोहिणी कपाटाजवळ जाते आणि कपाटातून एक अशी चिठ्ठी वगैरे काढून नाही ते कलाच्या हातात देते. तर सरोज तिकडे बघते आणि मग सरोज म्हणते तू मला काय लिहून दिलं होतंस ते लक्षात आहे ना तुझ्या. मग कलाला आठवतंय की मी अद्वैत बरोबर कोणत्याही प्रकारचे लग्नाचे व कुठलेच संबंध निर्माण करणार नाहीये अशी चिठ्ठी तिने लिहून दिलेली असते. यापुढे कधीही कुठल्याही पद्धतीने अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रसंग आला तर मी त्या स्वतःहून त्या गोष्टीचा विरोध करीन. मग असं लिहिलेलं आठवून बघते ती कला आणि मग सरोज म्हणते नाही मला असं वाटलं की लिहिलेलं विसरली असशील म्हणून तुला आठवण करून दिली. तर कला म्हणते की सरोज मॅडम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज जे काही घडलं तिथं चांदेकरच्या जागी दुसरं कोणीही असतं तर मी हेच केलं असतं असं ती म्हणते. तर आणि हे असं करून जर चांदेकरच्या जवळ जाण्याचा कोणतरी प्रयत्न करत असेल असं किंवा मी प्रयत्न करते असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे असं म्हणते. आणि आता रोहिणी म्हणते तू काय समजतेस तू स्वतःला. नाही तुला असं वाटत असेल की तुला सगळं काही कळतं तुला सगळं काही समजतं पण नाही. तू जन्माला आली नशील ना तेव्हापासून ती बिझनेस हँडल करते आणि तू काय म्हणालीस कुणीही असतं तरी तू त्याच्यासाठी हेच केलं असतंस म्हणून. काय करायचा काय प्रयत्न करतेस तू. चांदेकरांसाठी तुझ्या मनामध्ये खूप कळवळ आहे दिखावा करण्याचा प्रयत्न करतेस. अगं कोण आहेस कोण तू. या घरात सगळ्यांनी तुला ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं नाही अजून. मग सरोज पण म्हणते हे बघ रोहिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे माझ्या मुलाशी तुझा काही एक संबंध नाही आहे असं ती परत सांगते. लगेच रोहिणी म्हणते ऐकलं सरोज काय म्हणाली ते. स्वतः अद्वैतची आई सांगते तुला. मग कला म्हणते असं काय म्हणू शकता तुम्ही दोघी. देवाब्रह्मणांच्या साक्षीने माझं लग्न झालं त्याच्याबरोबर असं सरोजला आणि रोहिणीला कला म्हणते जगामध्ये चांदेकरांची मी सून आहे अद्वैत चांदेकरांची बायको म्हणून मी ओळखली जाते. असं असताना आमच्यात काहीच संबंध नाही असं तुम्ही म्हणू नाही शकत. पण तुम्ही काळजी करू नका मी माझा शब्द पाळीन असं कलाने आश्वासन दिले. तर सरोज म्हणते पाळलाच पाहिजेस तू तो शब्द नाही तर तुझं माझ्याशी गाठ एवढं लक्षात ठेवायचं. मग आता कला निघून गेले आणि तोपर्यंत बघूया पुढे रोहिणी अजून काय काय म्हणते ते. तुला काय वाटतं तुला सगळं काही समजतं तू सुज्ञ आहेस असं वाटतं का तुला. पण तो गैरसमज आहे तुझा असं तिथे म्हणते. तर
कला म्हणते, रोहिणी मॅडम खरं काय ते कळेपर्यंत मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करत राहणार आहे, असं आता परत ठामपणे सांगते कला. त्यामुळे ती म्हणते, इथे कोण हुशार आहे किंवा कुणाला कुणाची किती काळजी आहे याची स्पर्धा नाही आहे, प्रश्न इथे फक्त चांदेकरच्या जीवाचा आहे, असं कलाने ठामपणे सांगितलं. आणि ती म्हणते, तो जपण्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल, ते मी करेल, जे शक्य होईल ते मी करेल, आणि सरोज मॅडमसुद्धा हेच करतील, असं आता कलाने सांगितलं. मग सरोज म्हणते, बास, मला यापुढे अजून काही एक ऐकायचं नाही, फक्त हे सगळं करताना माझ्या मुलाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाहीस, समजलं, असं म्हणून विचारते ते सांगते सरोज कलाला. निघून गेल्यानंतर रोहिणी म्हणते, सरोज जवळ येऊन, बघितलंस ना कशी बोलत होती ही, शी, अगं गेंड्याच्या कातडीची आहे, हिच्या जागी जर दुसरी मुलगी असती ना तर आता मान खाली घालून गाशा गांडाळून या घरातून ती बाहेर निघून गेली असती. हिला काय गरज होती एवढं पोलिसांच्या चौकशीमध्ये यायची. पण इथे सरोज म्हणते, पोलिसांनी सुद्धा त्या गोष्टीने चौकशी करायलाच हवी. तर रोहिणी म्हणते, सरोज वहिनी तू म्हणतेस ते म्हणजे विचार कर, ती म्हणते त्याप्रमाणे जर निकाल लागला ना तर आदवई तिच्या अजून जवळच ओढला जाईल, माहितीये का तुला. मी तर म्हणते की पोलीस केस करायची ना काहीच गरज नाहीये, तू परत परत का म्हणतेस ही पोलीस केस व्हायला नकोस. आता सरोजनं विचारले. मग रोहिणी गडबडलेली म्हणते, नाही ग वहिनी, ते दोघे एकत्र येऊ नयेत ना, म्हणून मी इथे म्हणते तसं. मग इकडे सरोज म्हणते, रोहिणी एवढंच वाटलं असेल तर ठीक आहे, पण पोलीस चौकशी व्हायलाच हवी, कारण हा शेवटी आजोईच्या जीवाचा प्रश्न आहे, कळलं ना तुला, असं. आणि म्हणते इथे रोहिणी. आणि मग ते पेपर म्हणजे सरोजला म्हणते, आणि मग तो पेपर घेऊन ती विचार करते सरोज. तर रोहिणीचा इथे पचका झालाय, सरोजनं काही रोहिणीचं ऐकलेलं नाहीये केस मागे घेण्याबद्दल, त्यामुळे आता तिचा जीव म्हणजे कसं कसं होतंय. मग ती म्हणते, ही सरोज काय ऐकत नाहीये माझं, हिच्या डोक्यात मी बरोबर पेरत होते, पण या कलाने परत काहीतरी गडबड केली आणि तिच्या मनात किडा सोडला. आता कला इकडे अद्वैतला कॉफी द्यायला आली आणि ती म्हणते, काय हा माणूस, इतकं सगळं होऊन गेलं तर हा निवांत आपला अद्वैत हा शांतपणे लॅपटॉपवर काम करतोय, असा कसा आहे हा, असा प्रश्न आता कलाला पडलाय. एवढं सगळं स्वतःच्या बाबतीत घडूनही इतका शांत कसा आहे तो, आता का मीच जास्त विचार करते, हा प्रश्न तिला पडलाय. आई सुद्धा मला हेच म्हणाली होती ना की तू चांदेकरच्या कुठल्याही गोष्टीबद्दल खूपच विचार करतेस, खूप जास्त विचार करतेस म्हणून. मग तिला ते सगळं आठवतंय. आई, प्रेम, प्रेम चांदेकर हा खेळलेला जो खेळ असेल तो आठवतोय. मग ती सगळ्यांसमोर बोलते की तुझा जीव माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, ते सगळं आठवतंय. तर सरोजने तिला लिहून दिलेल्या कागदाची इथे आठवण करून दिले. या सगळ्या गोष्टी तिला एकदमच आठवत आहेत. बघूया आता ह्या सगळ्यातनं नेमका कसा आणि काय मार्ग लागणार आहे ते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता इथे राहुलने एका माणसाला आणलंय आणि त्या माणसाच्या हातून इथे विष पडलंय असं तो इथे सांगतोय. बघूया नेमकं काय होणार आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, शेवटपर्यंत बघत राहा लक्ष्मीच्या पावलाने, आणि सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका, कारण केकचा का विषारी का झाला हे जर तुला आधी माहिती होतं तर तू याआधी का नाही सांगितलंस, असा प्रश्न आता राहुलला पडला. राहुल सगळ्यांसमोर या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर देतो आणि काय होतं ते बघत राहा.